रोजच भाजी चपाती खायला कंटाळा येतो. मग अशा वेळी नेहमीच्या खिचडीपेक्षा व्हेज बिर्याणी बनवून बघा. बनवायला खूप जास्त सोपी आणि चवीला म्हणाल तर हॉटेलपेक्षा भारी. अगदी चविष्ट व्हेज बिर्याणी, अगदी दाणाने दाणा मोकळा मोकळा इतकी छान बनते. व्हेज बिर्याणी म्हटलं की आपण त्यामध्ये पनीरचा वापर करू शकतो आणि भरपूर अशा भाज्यांचा. तर इथे मी आज पनीर किंवा सोयाबीन वडी न वापरता मशरूमचा वापर करून मस्त अशी व्हेज बिर्याणी तर बनवलेली आहे. आणि ही व्हेज बिर्याणी कशी तयार करायची ना, तर त्यासाठी भरपूर अशा टिप्ससुद्धा शेअर केल्यात. तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा. तर व्हेज बिर्याणी बनवत असताना आपण यामध्ये भरपूर अशा भाज्या वापरत आहोत. त्याचबरोबर तुम्ही व्हेज बिर्याणीमध्ये मशरूमच्या ऐवजी पनीरचा वापर करा किंवा सोयाबीन वडीचा सुद्धा वापर करा किंवा फक्त भाज्या जरी वापरल्या तरीही चालेल. पण आज मी इथे मशरूमचा वापर करत आहे आणि माझ्याकडे ओएस्टर मशरूम आहे. बघा, अशा प्रकारे गुच्छ फॉर्ममध्ये असं हे मशरूम येतं आणि दिसायला अगदी सुंदर दिसतं आणि खायला मसाला तर छान अशी चव लागते या मशरूमची. अगदी सुंदर असं हे मशरूम आहे आणि त्याला वापरायचं कसं ना, तर ते इथं बघत आहोत. अगदी असं फुलांसारखं गुच्छामध्ये तयार येतं हे मशरूम येते. आता सुरुवातीला काय करायचं, आपण ह्या गुच्छातल्या ह्या पाकळ्या आहे ना, अगदी मोकळ्या मोकळ्या करून घ्यायच्यात आणि त्याचं जे खाली जे देठ असतं, जे कडकमध्ये असतं ना, तर ते तोडून टाकायचं. म्हणजे आपण याला जर पाण्यामधून उकळून काढलं किंवा वाफवून घेतलं ना, तर हे देठ ना कडक होतं आणि त्यानंतर ते तुटत नाही. तर सुरुवातीलाच तुम्हाला जो पोर्शन इथं पाहिजे नाही, तो सुरुवातीलाच अशा प्रकारे तो कट करून टाकायचा. तर आता बघा, मी भरपूर अशा पाकळ्याच्या एकदम मोकळ्या मोकळ्या करून घेते. त्यानंतर आता याला वापरायचे. तर अशा प्रकारे आपण अगदी पाकळ्या पाकळ्या करून घेतलेला मशरूम आहे आणि ते कसं वापरायचं ना, तर ते तुम्हाला मी ते पुढे सांगते. त्या आता आपण व्हेज बिर्याणी म्हटलं तर भरपूर अशा भाज्या येणार. तर भाज्यांमध्ये मी इथे बटाटा घेतला आहे, फुलगोबी घेतली आहे, गाजर घेतलं आहे, बीटरूट घेतली, हिरवी मिरची घेतलेली आहे आणि पातीचा थोडासा कांदा घेतला आहे. तर तुम्हाला जे इथं भाज्या वापरायच्या ना, तर तेवढ्या इथे घ्यायच्या. त्याचबरोबर इथे मी मटार घेतली आणि 1 ते 2 मोठा साईजचा कांदा कट करून घेतला. त्यानंतर बिर्याणी बनवण्यापूर्वी सुरुवातीला अशा प्रकारे बासमती तांदूळ अर्धा तास तरी पाण्यामध्ये भिजत ठेवायचे, म्हणजे ते पटकन असे शिजले जातात. आता यानंतर काय करायचं, एक इथं भांडं घ्यायचं आणि या भांड्यामध्ये जेवढ्याही आपण भाज्या घेतल्या त्या सर्व भाज्या अशा प्रकारे या भांड्यामध्ये घालून घ्यायच्यात. ज्या पण भाज्या आपण या बिर्याणीमध्ये वापरत आहोत त्या सर्व मी मोठ्या आकारामध्ये कट करून घेतल्या. छान असे मोठे तुकडे करून घ्यायचे, म्हणजे ते बिर्याणीमध्ये दिसायला अगदी छान दिसतात आणि खायलासुद्धा अगदी मस्त असे दिसतात. तर मी भाज्या यामध्ये घालून घेतल्या. त्यामध्ये मी मटार घालणार नाही. जेवढ्या भाज्या आहेत तेवढ्या घातल्यात. त्यानंतर यामध्ये काही खडा मसाला घालून घ्यायचा आहे. तर डबलमध्ये मी इथं खडा मसाला घेतला. त्यापैकी जो एक सिंगल मसाला आहे तो यामध्ये घालते आहे. तर यामध्ये मी तेजपत्ता, दालचिनी, हिरवी विलायची, लवंग, मिरे हे सर्व यामध्ये घालून घेते आहे. आणि आता हे जे विलायची घालत असताना आपण ही विलायची ना अगदी यामध्ये फोडून घालायची, म्हणजे याचा स्वाद आणि टेस्ट दोन्ही लागतात, छान अशी लागते सुद्धा. त्यानंतर यामध्ये ना शहाजिरंसुद्धा घालायचं. शहाजिरं घातल्यानं ना बिर्याणीला एक वेगळीच छान अशी चव येते. बघा, छान 1 चमचा शहाजिरं घातली आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये काही मसाले घालून घ्यायचे, तिखट घालून घ्यायचे. तर सुरुवातीलाच आपण भरपूर अशी हिरवी मिरची यामध्ये घातली, तर त्यानुसार तुम्ही तर तिखट वापरायचं. तर तरीसुद्धा मी 1 चमचा काश्मीरी लाल तिखट इथं घेतलेला आहे. त्यानंतर अर्धा चमचा हळदी पावडर घेतलेली आहे आणि त्यानंतर आता यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे. जर तुमच्याकडे दही नसेल ना, तर त्याऐवजी तुम्ही ताक जरी घातला तरीही चालेल. पण शक्यतो दही वापरा. छान घट्ट असं दही आहे आणि घरगुती दही आहे. हे दही मी यामध्ये घालून घेणार आहे. आता हे यामध्ये घातल्यानंतर यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि आता हे सर्व जिन्नस छान असे एकत्रित करून घ्यायचे. बऱ्याचदा घरामध्ये दही राहत नाही, ताक राहत नाही. मग अशा वेळी काय करणार, तर अशा वेळी तुम्ही एखादा लिंबू छान पिळून यावरती भाज्यांवरती घातला ना तरीही चालेल. लिंबू, दही हे घातल्यामुळे काय होतं ना, की भाज्या अगदी टाईट अशा होतात. अगदी शिजल्यानंतर त्या लूज पडत नाही आणि कडक येतात. त्याचबरोबर याला छान आंबूसची चवसुद्धा येते. तर अशा प्रकारे आपण या भाज्यांना छान असं दही, हे मसाले छान असं लावून घेतलं आहे आणि आता हे अर्धा तास आपण असेच मुरत ठेवत आहोत. तोपर्यंत आपण बाकीची प्रोसिजर इथं करत आहोत. तर सुरुवातीला आता इथं काय करायचं, एक कढई घ्यायची आणि त्यामध्ये बऱ्यापैकी तेल घाला. जर तुम्हाला यामधलं तेल नंतर काढून घ्यायचं असेल ना, तर ते काढू शकता. पण सुरुवातीला थोडंसं जास्त असं तेल घालायचं, म्हणजे आपण यामध्ये जेवढाही कांदा इथं वापरत आहोत तो कांदा छान मोकळा असा तळून होतो. त्यानंतर तुम्हाला जर याच्यातलं तेल कमी करायचं असेल तर त्यातलं तेल तुम्ही काढून ठेवू शकता. पण कांदा तळत असताना छान भरपूरसं तेल घातलं की कांदा पटकन असा तळतो आणि व्यवस्थित असं तळल्यासुद्धा जातो. अगदी कुरकुरीत असा कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे. आपण नेहमी हॉटेलमध्ये किंवा ढाब्यामध्ये गेल्यानंतर बिर्याणी घेतली की त्यावरती छान असा कांदा घातलेला तुम्हाला दिसत असेल, तर हाच तो कांदा छान असा खरपूस तळून घेतला ना की त्यातला आपल्याला थोडासा कांदा बाजूला काढून घ्यायचा आणि मग तो पुढे आपल्याला बिर्याणीमध्ये तुम्ही वरतून घेऊन खाऊ शकता किंवा तो सजावटीसाठी सुद्धा वापरू शकता.
तर बघा, आपण अगदी साईड बाय साईड काम करत आहोत. तर कांदा छान तळतच आहे. तर त्यानंतर इथे मी एक पातेलं घेतले आणि त्यामध्ये अगदी कडकडीत असं पाणी, गरम पाणी यामध्ये घालून घेतलंय. तर त्याचसोबत आपल्याला यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालायचे आणि आता आपल्याला यामध्ये काय घालायचे, मशरूम घालणार आहोत. हे मशरूम आपल्याला 1 मिनिटभर या गरम उकळत्या पाण्यामध्ये छान स्वच्छ असे धुवून घ्यायचे. बऱ्याचदा मशरूमवरती दिसत नसले तरी अगदी छोटे छोटे असे काही जम्स असतात जे त्यावरती बसलेले असतात. तर आपल्याला याला अगदी निर्जंतुकी करून घ्यायचे, म्हणजे मशरूम ह्या भाजीमध्ये किंवा बिर्याणीमध्ये घातल्यानंतर त्याने आपल्याला अपायकारक होऊ नये किंवा पोट दुखू नये, असं काही होऊ नये. त्यासाठी छान असं 1 मिनिटभर मीठ आणि गरम पाण्यामध्ये याला छान स्वच्छ असं धुवून घ्यायचं. सुरुवातीचं पाणी बघता तुम्ही जर थोड्याच वेळ त्याचं पाणी बघितलं ना, अगदी एखाद्या मिनिटामध्ये की तुम्हाला अगदी अगदी गढूळ असं पाणी दिसत असेल किंवा अगदी पिवळसर असं पाणी दिसत असेल, म्हणजे बघा अगदी स्वच्छ असे मशरूम इथं धुतल्या गेलेले आहेत. आणि आता हे धुतलेले मशरूम आपण छान असे एखाद्या चाळणीमध्ये गाळून घेत आहोत. यामध्ये असलेले जे पाणी आहे ना, ते पूर्णपणे काढून टाकायचं आणि मग आपण हे मशरूम ह्या बिर्याणीसाठी वापरणार. तर बघा, मशरूम छान पाण्यामधून काढल्यानंतर अगदी टाईट असं होतं. तुम्ही जर त्याला तोडायला जरी गेला तर ते तुटत नाही, त्याचं देठ तुटत नाही. तर त्यासाठी सुरुवातीलाच तुम्हाला त्याचे जेवढे तुकडे करून घ्यायचे ना, ते सुरुवातीलाच करून घ्यायचे आणि त्यानंतर याला पाण्यातून काढायचं. त्यानंतर आता आपण साईडला परत एकदा पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. अगदी कडकडीत असं पाणी घेतलंय. त्यामध्ये काही खडे मसाले घालून घेत आहोत. खडे मसाल्यांमध्ये मी जेवढेही मसाले सुरुवातीला वापरले तेवढेच मसाले यामध्ये घातले. फक्त यामध्ये शहाजिरं वापरलेलं नाही. आणि त्याचबरोबर यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि आता यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घालणार आहोत. तर आता इथे आपण काय करणार आहोत, जे तांदूळ आपण अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते बासमती तांदूळ, ते तांदूळ आता आपल्याला 60 ते 70% एवढे शिजवून घ्यायचे. पूर्णपणे शिजवण्याची गरज नाही, अगदी 60 ते 70% एवढं शिजवायचं आणि छान असे शिजल्यासुद्धा जातात. तर बघा, भरपूर असं पाणी ठेवायचं म्हणजे तांदूळ ना अगदी हे चिटकत नाही आणि छान मोकळे मोकळे शिजत जातात, अगदी मोकळे मोकळे होतात. यामध्ये तेल घातल्यामुळे अजूनच एक फायदा होतो की तांदूळ अजिबात एकमेकांना चिटकत नाही, अगदी मोकळे मोकळे होतात. तांदूळ आपण इथे शिजवून घेतच आहोत. तोपर्यंत आपण आता कांदा आपला कितपर्यंत छान असा परतून झालाय तर ते बघत आहोत. तर बघा, अगदी छान खरपूस असा अगदी लालसर असा कांदा आपण छान तळून घेतलाय आणि छान खरपूस होतो. हा तुम्ही एका प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये याच्यातला अर्धा कांदा इथे काढून घ्यायचा आणि बाकीचा कांदा अशाच या भांड्यामध्ये सोडायचे. तर जर तुम्हाला ह्या स्टेपमध्ये जर तेलाचं प्रमाण जास्त वाटत असेल तर इथं तुम्ही यामधलं तेलसुद्धा बाजूला काढू शकता. तर बघा, राहिलेल्या फोडणीमध्ये आपण दह्यामध्ये मुरत ठेवलेल्या ज्या भाज्या आहेत ना, तर त्या भाज्या ह्यामध्ये घालून घ्यायच्यात. आता ह्या भाज्यामध्ये आपण तिखट मीठ सर्वच घातलेलं आहे, त्यामुळे वरतून एक्स्ट्राचं तिखट किंवा मीठ घालण्याची गरज पडत नाही. पण तरीसुद्धा जर तुम्हाला जर लागत असेल तर वरतून यामध्ये तिखट मीठ घातलं तरीही चालेल. आता ही छान असं फोडणीमध्ये परतून घ्यायचं. यावरती झाकण ठेवायचं आणि कमी गॅस करायचा आणि 2 ते 3 मिनिट यावरती एक वाफ येऊ द्यायची. म्हणजे हे भाज्या खूप जास्त कडक असतात तर त्या थोड्याशा नरम होतात. भाज्यांवरती एक वाफ येते तोचवर आपण हे तांदूळ बघून घेत आहोत. अगदी 60 ते 70% एवढा हा तांदूळ शिजलेला आहे आणि आता हा तांदूळ आपण अशा प्रकारे एखाद्या चाळणीमध्ये काढून घेणार. त्यानंतर तर इथे मी तुम्हाला अगदी जवळून असं दाखवते की तांदूळ किती शिजलाय, म्हणजे हा भात कितपर्यंत शिजलाय. तर बघा, अगदी पूर्णपणे शिजलेला नाही, जवळपास 70% हा भात छान असा शिजला गेलेला आहे. त्यानंतर आपण आता ह्या भाज्या बघूयात. तर भाज्यांवरून एक वाफ काढलेली आहे आणि थोड्याशा अगदी अलगद अशा नरम झाल्यात. त्यानंतर आता आपण राहिलेले जे मटार आहेत आणि मशरूम आहे, ते मशरूम आणि मटार यामध्ये घालणार आहोत. मटारला शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे सुरुवातीला न घालता अशा प्रकारे तुम्ही नंतरसुद्धा घातले तरीही चालेल. जर तुमच्याकडे ताजे मटार नसतील ना, तर घरामध्ये वाळलेले जे मटार असतात त्याला छान रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवा किंवा 2 ते 3 तास गरम पाण्यामध्ये भिजत ठेवा आणि त्यानंतर वापरा. बघा, मशरूमसुद्धा अशा वेळी आपण यामध्येच घालून घ्यायचे आहेत आणि आता हे दोन्ही छान असं जिन्नस एकत्रित करून घेत आहोत. त्यानंतर आता आपण हे जे शिजलेले तांदूळ आहेत, अर्धवट शिजलेले, हे तांदूळ अशा प्रकारे या भाज्यांवरती पूर्णपणे पसरवून घ्यायचे. तर अशा प्रकारे हे भांड्यामध्ये मी अगदी चमच्याने, अगदी गरम गरम असल्यामुळे चमच्याने याला छान असं पसरवून घेते, म्हणजे एका ठिकाणी हे तांदूळ न राहता सर्व भाज्या झाकल्या जातील अशा प्रकारे याला स्प्रेड करून घ्यायचं. आणि त्यानंतर आता यावरतून आपल्याला ना जो तळलेला कांदा आहे ना, तर तो यावरती घालायचा. तर अगदी कुरकुरीत असा हा कांदा आहे आणि यावरती घालून घ्यायचा. त्यानंतर यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची. त्याचबरोबर बिर्याणी म्हटलं ना की त्यामध्ये पुदिना आलाच, तर पुदिन्याची जे पानं असतात ना, तर ते पानंसुद्धा यावरती घालून घ्यायची. पुदिन्याच्या पानाची चव ह्या बिर्याणीमध्ये अगदी छान अशी उतरते आणि बिर्याणी खायला अगदी अप्रतिम लागते. त्याचबरोबर इथे मी पातीचं काही कांद्याची पात घेतली होती ना, तर ती पात थोडीशी मी यावरती घालती. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात वापरली ना तरीही चालेल.
आपण जो हा भात या भाज्यांवरती घालून घेतला आहे तर तो पूर्णपणे शिजलेला नाही. आता हा पूर्णपणे शिजण्यासाठी यामध्ये मी 1 कप पाणी घालून घेत आहे आणि हे पाणी जे आपण उकळलेल्या तांदळाचं म्हणजे भाताचं पाणी घेतलेलं होतं ना, तर तेच पाणी मी इथं वापरत आहे. तर अगदी 1 कपच इथं पाणी वापरायचं. जर तुम्हाला वाटत असेल तर थोडं शिल्लक लागेल तर तुम्ही थोडंसं शिल्लक घातलं तरीही चालेल. आणि त्यानंतर यावरती झाकण ठेवायचं, अगदी पॅकबंद असं करायचं आणि छान 5 ते 6 मिनिट अगदी कमी गॅसवरती याला वाफवून घ्यायचं. अगदी छान कमी वाफेवरती ही बिर्याणी मस्त अशी तयार होते. दिसायला म्हणसाल तर अगदी हॉटेलपेक्षा भारीच अगदी छान दिसते आणि खायला म्हणसाल तर अगदी अप्रतिम चवीची बिर्याणी तयार होते. आता सुरुवातीला इथे हा बिर्याणी तयार झाली आहे आणि आता ही तयार झाली का नाही ते चेक करण्यासाठी आपण थोडेसे हे भाताचे कण उचलून बघतोय आणि छान शिजल्या गेलेले आहेत. आता गरम गरम अशा प्रकारे ही बिर्याणी ना कट करायला अजिबात जायचे नाही. ही बिर्याणी अशीच झाकून ठेवायची 10 मिनिट गॅस बंद केल्यानंतर सुद्धा आणि त्यानंतर झाकून ठेवल्यानंतर 10 मिनिटानंतर यावरती झाकण काढायचं आणि त्यानंतर तुम्ही चेक करून बघू शकता यावरती वाफ ती पूर्णपणे दबलेली जाते आणि हा जो तांदूळ आहे ना अगदी मोकळा मोकळा होतो. जर तुम्ही सुरुवातीलाच गरम गरम असताना ही बिर्याणी कट करायला जाल ना तर ते तांदूळसुद्धा कट होतात, त्याचबरोबर अगदी चिकट असे होतात. त्यामुळे असंच त्याला झाकण ठेवून बंद असं ठेवलं ना की तांदूळ चिकट होत नाही, अगदी मोकळे मोकळे होतात. म्हणजे तुम्हाला हॉटेलसारखी जर बिर्याणी पाहिजेच असेल ना तर पूर्णपणे तयार होते. म्हणजे अगदी मोकळी मोकळी, खायलाही छान आणि दिसायला अगदी छान. एरवी घरामध्ये मशरूम आणलं की त्याची भाजी बनवायला किंवा मशरूम खायला बऱ्याच जणांना कंटाळा येतो. मग त्याऐवजी तुम्ही अशा प्रकारे मशरूमची बिर्याणी जर करून खाल्ली ना तर लहान मोठे घरामध्ये सर्वजण आवडीने खातात. त्याचबरोबर बऱ्याचदा आपण सतत भाजी चपाती खाऊन कंटाळा करतो किंवा मग खिचडी खायला सुद्धा कंटाळा येतो. मग अशा प्रकारे भरपूर अशा घरामध्ये भाज्या आहे आणि त्यावेळी काय करावं ना तर अशा प्रकारे बिर्याणी करून बघा. अगदी साधी सोपी आहे, खूप जास्त मसाल्यांचा वापर सुद्धा केला नाही किंवा खूप जास्त अवघड नाही, अगदी सहज बनते. जर तुमच्याकडे ओएस्टर मशरूम असेल आणि ते मशरूम भाजीमध्ये किंवा बिर्याणीमध्ये वापरायचं असेल तर ते कसं वापरायचं तर ते सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये मी पूर्णपणे डिटेलमध्ये सांगितलं आहे. तर मग हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. आणि नेहमीसाठी जर तुम्हाला माझ्या ह्या व्हिडिओंना असेच बघायचं असेल तर प्लीज बेल आयकनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलच्या नोटिफिकेशन अशाच मिळत राहतील. आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद.